जय बाळूमामा भक्तांनो, बाळूमामा भक्त या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बाळूमामांची एक कथा पाहणार आहोत. बिदरी परिसरात एक विधवा तिच्या एकुलत्या एका मुलासमवेत राहत होती. ती खूप दरिद्री, त्यांची गरिबी असल्यामुळे तिचे शेत गहाण ठेवलेले होते दुसऱ्या पाशी. तिला कोणाचाही आजार नव्हता. मोलमजुरी आणि रोजगार करत होते आणि कशी तरी आपली उपजीविका करत होते. मामा त्या परिसरात होते. मग ती छोट्याशा मुलाला घेऊन मामाला भेटायला येत असे. मग सगळी तिची व्यथा सांगत असे. मुलास बकरी राखण्यासाठी काही दिवस तळावरच ठेवले होते, कारण सत्पुरुषाची संगतही घडेल आणि मन आनंदील पण, आणि आपलाही थोडा भार हलका होईल की मुलाला अन्न, वस्त्र, निवारा पण लागेल आणि मामाचे कृपाछत्रही लाभेल. त्यातच ती समाधानी होत होती. मग अशीच काही वर्ष गेली. मग त्यांची परिस्थिती अशी बेतीचीच होती. त्या विधवेने जिच्यापाशी शेत गहाण ठेवले होते त्याच्यामध्ये काहीतरी त्यांचं झालं आणि ती रक्कम घेऊन परत मी तुझी शेत महागारी देतो असं ती विधवेला म्हणाले. मग ती किती पैसे तर 1,000 रुपये म्हणजे 1,000 रुपये. मग 800 घेऊन एक म्हणते 400 रुपये पुरे. पण ती एवढी रक्कम कुठून आणणार? त्या विधवेपाशी एवढी रक्कम कुठून येईल? मग ती मामापाशी जाते. बाळूमामांना सर्व समाचार सांगते की असं असं आहे. बाळूमामा त्या तिघांनाही घेऊन ये म्हणतात. 400 रुपया परतावा करते, म्हणजे 400 रुपये आम्ही देऊन टाकतो आणि तुमचे गहाण ठेवलेले शेत हे सोडवून घेते आपल्या ताब्यात. मग मुलाला आणि विधवेला म्हणते की आता शेतामध्ये कष्टावे, आपल्या ग्रामी सुखी राहावं, म्हणजे आपल्या गावात सुखी राहायचं आणि मामाचा आशीर्वाद असा पूर्ण असेल तुमच्यावर. तुम्ही आपापल्या शेतात राबून खुशाल आनंदी राहावा. संतांच्या कृपेने भाग्योदय झाला त्यांना, म्हणजे बाळूमामाच्या कृपेने पूर्ण भाग्योदय झाला. असं म्हणतात ना, परिपर्श लोहाचे होय सुवर्ण क्षणात तेवे. त्याप्रमाणेच सगळं मामाच्या कृपा आशीर्वादाने त्यांचं झालं. मग त्या शेतातनं नळ योजना पण गेली. मग त्यांना शेतीला त्यांच्या पाणी मोफतच मिळत होतं. त्यामुळे त्यांनी ऊस लावला. त्या ऊसात भरपूर उत्पन्न येत होतं. मग भरपूर उत्पन्न ऊसाचं झाल्यानंतर त्यामध्ये त्यांनी ते गुळास धारण, म्हणजे गुळ तयार होण्यासारखा ते ऊस लावला. मग त्यांची परिस्थिती हळूहळू पालटू लागली. चांगले दिवस आले. मग त्यांनी हळूहळू पैसे पाणी जास्त झाल्यावर बाजूचंही शेतजमीन विक्रीस निघाली म्हणून तीही खरेदी करून घेतली आणि त्यामध्ये पण ऊसच लावतात मायलेकं. पाहता पाहता त्यांचं तिप्पट उत्पन्न झालं. घरात लक्ष्मी, बाळूमामाच्या कृपेने लक्ष्मी येऊ लागली. आणखी 1-2 एकर मायलेकांनी जमीन घेतली. शेतीत पुन्हा बरकत येत राहणे. पुन्हा त्यांचं राहणीमान सुधारलं. श्रीमंत आणि सुख असतो पाहता पाहता घरी यायला लागला. पुन्हा त्या मुलाचं लग्न झालं. भंडारा यात्रेत सर्वजण गुळाची ढेप आणून देत, म्हणजे गुळ त्यांच्यामध्ये ऊसामुळे ते गुळ करायचे. गुळ ते मामांना देत होते. मग त्यांच्या दिवसेंदिवस भरभराटच होत गेली. काही म्हणजे राहणीमानास फरक दिसत असते, म्हणजे चांगली कपडे, चांगली वस्त्र हे दिसायला लागली. त्यांची श्रीमंती दिसायला लागली. पुढच्या 1 वर्षात त्याच्या बायकोचं बाळंतपण झालं. मग त्यांनी 10 दिवस लागत म्हणून यात्रेला जायचं, म्हणजे यात्रेलाच गेली नाहीत. पुढं सवडीनं जायला येईल असे म्हटले. मग संतांच्या महंताच्या भेटीत जायला ही श्रद्धा, श्रीमंता ही काहीच नसते. ते विसरून सगळं देवाच्या भेटीला हे जायचंच असतं. मग एकदा काय झालं, बाळूमामांना गुळ देण्यासाठी तो मुलगा निघाला. बाळूमामाला गुळाची ढेप घेऊन तो निघाला. पण त्याच्यासोबत एक गडी माणूस होता. तो त्याच्या डोक्यावर गुळाची ढेप दिली होती ना, आपण स्वतः दिमाखात आला असेल. मग मामाने त्याचं वर्तन पाहिलं. मामांना आतून त्याचा राग आलता. मग मामा त्यांना विचारला, सोबत कोण आणला आहे हा? मग तो म्हणतो की हा गडी ठेवलेला आहे आणि हा मी गुळाची ढेप वाहण्यासाठी त्याला घेऊन आलेला आहे. मग ते म्हणतात, गुळाची ढेप घेण्यासाठी तू माणूस घेऊन आलेला आहे, मग तू ते असं काय देतो? मग ते म्हणतो, दिवसाला 1 रुपया देतो, प्रवास, जेवण, खर्च सगळं मीच करतो त्याचं, असं ठरलेलंच आहे म्हणला. मग मामा सर्व ह्यांचा श्रीमंतीचा थाट बघून रुबाब सगळं बघतात. नोकराकडं बोट दाबून ते गुळाची ढेप खाली ठेव असे म्हणतात. मग मामांना राग येतो. मग मामा त्यांना म्हणतात, तो इनामदार किती चालले?
तू मला बडेजाव दाखवू नकोस. तू पहिले दिवस विसरलाच काय? मग उंची धोत्राचं टोप धरून तू मला श्रीमतीचा झोका अजिबात दाखवू नको. गिरदमडीची तुझी घमेंड मी एका मिनिटात उतरवून दाखेन. मग मामा, तू गरिबाला असं वागवतोस, गडी ठेवतोस आणि गरिबाला वरून असं वागवतोस. मी जर डोळा फिरवता क्षणात तुझ्या हातात कटोरा येईल आणि तुझा पुरा माज उतरवू शकेन म्हणतात मामा. मग मी बजावून ते म्हणतात बाळूमामा म्हणतात, मी बजावून सांगतो लाख वेळा की काकणे घालून करा संसार. मुजरपणा दावल तर बाळू धनगराचा दणका याद ठेवा. मग मात्र मुलाची बोबळी जोळायला लागली. चरणावळी रडायला लागलं. चुकलं मामा, एवढी चूक पदरात घ्या. मामा एकदा संतापले. मग मध्ये कोणीच आले नाही. मामा एकदा संतापले. जवळचे काही भक्तजण येऊन मामांना विनंती करून, असू द्या, मुलाला क्षमा करा. मामा सांगते, मी त्याला तेव्हा मामा म्हणतात, मुलाला मी क्षमा करीन, पण तेव्हाच ज्यावेळी त्याने ही ढेप उचलून घरी न्यायची आणि घरापासून तिथून पुन्हा इथपर्यंत स्वतःच्या डोक्यावर आणायची, तेव्हाच मी त्याला माफ करणार. आणि आता पक्का ध्यानात ठेव की ह्या गुळाच्या ढेपीवर मामाची मुद्रा उमटून गेलेली आहे. ती कोटी विकली कोण वाचणार नाही. ध्यानात ठेवायचं म्हणलं आणि तू ध्यानात ठेव. मग तुझी ती विपन्न अवस्था भूतकाळात कसा होता तसाच करीन, असे मामा म्हणाले. आता तिची कृपेची भरभराट झालेली आहे. आता ही कशामुळे कृपेची भरभराट झालेली आहे ही तू सर्व आठव. मग मामाला खूप राग आलता. मग त्या मुलाला परत डोक्यावर ढेप घेतली आणि पुढे गेला. त्याला सगळ्यांच्या समोर अपमानित झाल्यासारखं वाटत होतं. त्याला दुःखही होत होतं. तो पुन्हा घरी गेला आणि सर्व त्याच्या आईला सांगितले. ते सर्व त्याच्या आईला सांगितल्यावर आईही त्याच्यावर खूप रागावली आणि म्हणाली, मामाच आहेत. मामा हा खंदिगारासारखा देव आहे. त्याला दोष लावू नकोस. त्यांचे आपल्यावर उपकार डोंगरा एवढे आहेत. त्यांच्या रागवण्यापुढे काय? आपल्या कष्टाची जाणीव आपल्याला असावी, हाच त्यांचा उपदेश आहे. आपण धडधकट असताना देवासाठी कष्ट करण्यात कसला आलाय कमीपणा. देवासाठी हे कष्ट केलंच पाहिजे. स्वतः कष्टच केलं पाहिजे. अशी नाना प्रकारे समजावून माताने पण त्याला डोक्यावर पुन्हा ते ढेप आणून मामापाशी दिले. तेव्हाच आणि मामाच्या पुढे समोर उभा राहून खाली मान घालून पुन्हा उभा राहिला. मग मामा म्हणाले, शुभास पोरा, आता मला गुळ पावला. आता मी तुझा गुळ आणि हा गुळही गोड झाला. असाच तू संसारामध्येही गोड राहा, गोडी ठेव आणि स्वतः कष्ट कर. देवासाठी कष्ट करण्यात काहीच कमीपणा आलेला नसतो. स्वतः कष्ट करायचं. आपलं शरीर धनधाकट आहे, मग आपण स्वतः श्रमायचं. कधीही कितीही उंच भरारी घेतली तर पाय जमिनीचेच असावेत, असे मामाने त्याला सांगितले. तू कधी पण मला ओळखलं नसेल, पण मी सांगतो, भाडोत्री सेवा घेणारा मी नाही. मी अक्कोळाचा बाळू धनगर आहे, असे मामा त्याला म्हणाले. आणि हा अध्याय, ही कथा हा असं समजून जाते की आपल्याला ध्यानात ठेवावं की आपण कितीही मोठे, कितीही श्रीमंत झाले तरी देवासाठी स्वतः कष्ट घ्यायचे आणि स्वतः श्रम घ्यायचे. ही कथा आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय बाळूमामा.